सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील एका घनदाट जंगलात थरकाप उडवणारी घटना समोर आली, जिने जिल्ह्यात खळबळ उडवून टाकली। सावंतवाडीच्या रोणापाल सोनुर्लीच्या घनदाट जंगलात एक वृद्ध विदेशी महिला साखळदंडाने झाडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आली। ही घटना शनिवारी सकाळी एका गुराख्यामुळे उघडकीस आली। गेले 2-3 दिवस मुसळधार पावसात आणि अन्न पाण्याशिवाय असल्याने या महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले। तिच्या पतीकडून हा प्रकार घडला असावा असा सावंतवाडी पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। याबाबत अधिक माहिती अशी की सोनुर्ली रोणापाल येथील घनदाट जंगलात शनिवारी सकाळपासूनच मोठमोठ्याने किंचाळण्याचा आवाज येत होता। याच ठिकाणी गुरांना चरण्यासाठी एक गुराखी घेऊन गेला होता। त्याच्या कानावर हा आवाज पडताच त्याने आवाजाच्या दिशेने शोध घेतला तर त्याला समोर एक धक्कादायक दृश्य दिसलं। चक्क झाडाला एका महिलेला साखळदंडानं बांधलेलं होतं। ही घटना बघून तो गुराखी घाबरून गेला आणि त्याने गावात येऊन ग्रामस्थांना हा प्रकार सांगितला। त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली। सावंतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कटावणीच्या साह्यानं हे साखळदंड तोडले। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ही महिला पावसात भिजली होती, त्यामुळे तिच्या हातापायांना सूज आलेली। ती बोलण्याचा प्रयत्न करत होती पण तिचा आवाज बाहेर येत नव्हता। तिच्याकडे काही कागदपत्र मिळाली असून त्यात त्या महिलेचं नाव ललिता काई कुमार एस असं असून ती तमिळनाडूतील रहिवासी असल्याचं पुढे आलंय। ती मूळची अमेरिकन नागरिक असल्याचंही स्पष्ट होतंय। तिच्या उजव्या पायाला साखळदंडा घालून ते एका झाडाच्या बुंध्याला लॉक करण्यात आलेलं होतं, त्यामुळे तिचा पाय सुजलाय। याशिवाय अंगावर कुठेही जखम आढळून आली नाही। तिला सावंतवाडी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। तिची प्रकृती सुधारत असली तरी अद्यापपर्यंत तिला बोलता आलेलं नाही। घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी महिलेच्या पतीवर संशय व्यक्त केलाय। पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी महिलेची विचारपूस केली असून तिचा जबाब लवकरच नोंदवण्यात येणार आहे। लोकमत.com साठी ब्युरो रिपोर्ट, सिंधुदुर्ग।